नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई। तर आजच्या नवीन GR मध्ये नेमकं काय आहे, काय नवीन बदल आलेला आहे बघा। आरोग्य तपासणी, त्याचबरोबर लसीकरण, नवीन अभ्यासक्रम जो 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, जे बालकं आहेत, त्यांच्यासाठी जो नवीन अभ्यासक्रम आहे तो पोषण आहार, त्याचबरोबर पूर्व शालेय शिक्षण, जे प्राथमिक शिक्षण आपण म्हणतो, पायाभूत शिक्षण, ते आणि स्तनदा माता यांच्याबद्दल या GR मध्ये नेमकं काय आलेलं आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, नवीन GR आहे आणि हा 20/5/2025 चा GR आहे, म्हणजेच की 20 तारखेला मी हा व्हिडिओ बनवत आहे, परंतु GR 19 तारखेचा आलेला आहे। सर्व काही दाखवून देणार आहे। बघा, आपल्याला माहीतच आहे की जे अंगणवाड्या आहेत हे ZP म्हणजेच की जिल्हा परिषदेला जोडले जाणार आहेत। आता याबद्दलचे जे GR आहेत हे वेळोवेळी बदलून GR आहेत ते येत होते, परंतु आता हा जो GR आलेला आहे हा एकदम पक्का आणि परफेक्ट GR आलेला आहे। आता यामध्ये खूप थोडा मोठा GR आहे, तर आपण संक्षिप्तपणे जाणून घेऊया की नेमकं या GR मध्ये काय लिहिलेलं आहे। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो GR काय लिहिलं आहे त्या GR मध्ये, बघून घेऊया। तर बघा, हाच तो GR आलेला आहे। राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून अंगणवाड्यामधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीकरिता, बघा, नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीकरिताचा हा GR आलेला आहे आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे हा GR काढण्यात आलेला आहे। दिनांक इथे बघू शकता तुम्ही, 19 मे 2025, तर कालचाच हा GR आहे आणि या ठिकाणी काही संदर्भ दिलेले आहेत। तर बघा, एकूण 10 संदर्भ दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हा जो GR आहे, सुधारित GR आलेला आहे। प्रस्तावना बघूया। शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत गठीत राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर 2024, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 यांना मान्यता प्रदान केलेली आहे। त्यास अनुसरून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन 2025-2026 पासून टप्प्याटप्प्याने करण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 8 येथील दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक 2 येथील नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी या शीर्षकाखाली पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेले आहे। तर बघा, याआधीच याचा शासन निर्णय काढण्यात आलेला होता, परंतु त्यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने जी अंमलबजावणी आहे या पाठ्यक्रमाची किंवा पायाभूत शिक्षणाची किंवा ZPला जे अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत, तर त्यामध्ये जो पायाभूत शिक्षणाचा स्तर आहे तो टप्प्याटप्प्याने सुधारित करून अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणार आहे। तर बघा काय लिहिलं आहे पुढे, बघा, नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी, बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन 2025-2026 पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे। बघा, 2025-26 मध्ये इयत्ता पहिली, 2026-27 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व 6वी, सन 2027-2028 मध्ये इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी, सन 2028-29 मध्ये 8वी, 10वी आणि 12वी अशा टप्प्याटप्प्याने यांची अंमलबजावणी या अभ्यासक्रमांची होणार आहे। बालवाटिका 1, 2, 3 राबवण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे। आता बघा, महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत राज्यात सुमारे 1,10,631 अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात, ज्यामध्ये 3 ते 6 वयोगटातील साधारणतः 30 लाख बालकांचा समावेश आहे। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण, संदर्भ सेवा इत्यादी सेवा देण्यात येतात। पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची सेवा आहे। या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका व अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बाल विकास विभागाच्या अन्य राज्य योजनांबाबतचे देखील कामकाज पार पाडत आहेत।
यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला आकार अभ्यासक्रम, त्याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेले आहेत. भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या धर्तीवर आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधित विभागास निर्गमित केल्या आहेत. तर बघा, आधारशिला हा जो अभ्यासक्रम आहे हा 3 ते 6 वयोगटातील जे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकं आहेत त्यांच्यासाठी करण्यात आलेला आहे. सचिव शालेय शिक्षण व साक्षरता आणि सचिव महिला व बालविकास भारत सरकार यांच्या संदर्भ क्रमांक 7 येथील दिनांक 2 एप्रिल 2025 रोजीच्या संयुक्त पत्रान्वये पूर्व प्राथमिक शिक्षणाची संबंधित सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर बघा, हे सर्व इंग्लिशमध्ये आहे आणि आपल्याला मेन काय आहे यामधलं हे बघायचं आहे. तर बघा, इथं बघा 5व्या नंबरचं हे खाली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अभ्यासक्रमाची अंमलबजावणीबाबत प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा, पायाभूत स्तर आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम या दोन्हींची सांगड घालून त्याचप्रमाणे अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांनी सहमती दर्शवलेली आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिक शाळांमध्ये अंगणवाड्यांमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर इथं बघा, शासन निर्णय काय आहे, महत्त्वाचा आहे. बघा, महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला बालवाटिका 1, आधारशिला बालवाटिका 2 व आधारशिला बालवाटिका 3 असे राहील. याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बघा, तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि बालवाटिका 1, 2, 3 अशा प्रकारे जे शैक्षणिक पायाभूत शिक्षण आहे ते तुम्हाला लहान बालकांना शिकवायचं आहे आणि त्यामध्येच तुम्हाला जे साहित्य, खेळाचे किंवा मग इतरही ते तुम्हाला त्याच ठिकाणी प्रशिक्षणाच्या वेळेस देण्यात येणार आहे. अंगणवाड्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य, कृती पुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका, अन्य पूरक अध्ययन साहित्य, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वांवर उपलब्ध करून देण्यात येईल. या साहित्याच्या उपयोगिता आणि परिणामकारकतेचे मूल्यमापन सदरचे साहित्य 1 वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल. याबाबतची उचित कार्यवाही संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल. बघा, त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा ठरवण्यात येईल. तर इथं बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील तरतुदीनुसार इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात 6 महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि इयत्ता 12वीपेक्षा कमी अर्हता धारण केलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी 1 वर्षाचा पदविका कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरचे प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत देण्यात येईल. याकरिता अंगणवाडी सेविकांचा आवश्यक तपशील महिला व बाल विकास विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना तातडीने उपलब्ध करून देऊन या कामी आवश्यक ते सहकार्य करावे.
अंगणवाडीतील वयोगट 3 ते 6 वर्ष बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यावयाचे असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने महिला व बाल विकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल। इथं बघा, या शासन निर्णयामध्ये अति महत्त्वाचा एक आणखीन मुद्दा किंवा मग एक शासन निर्णय देण्यात आलेला आहे। तुम्ही बघू शकता इथं बघा, 6व्या क्रमांकाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ क्रमांक 6 येथील दिनांक 14/3/2024 रोजीच्या पत्रान्वये जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे। त्यास अनुसरून जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्गखोलींमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे। बघा, स्पष्ट शासन आदेश आलेला आहे। आता जे झेडपीला जोडण्याचं काम होतं ते आता पक्क झालेलं आहे। आता बघा, अंगणवाड्या जे जिल्हा परिषद शाळेमधील जे रिकाम्या खोल्या असतील, अतिरिक्त खोल्या असतील जास्तीच्या, त्यामध्ये आता शिफ्ट होणार आहेत। इथं 7व्या क्रमांकाचा आणखीन एक शासन निर्णय इथं बघू शकता तुम्ही। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य जसे जादुई पिटारा, जादुई पिटारा इत्यादी साहित्यांचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्घोषण करावे। याकरिता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे। 8व्या क्रमांकावर बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावयाचे प्रशिक्षण, त्यासाठीचे आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्वावर निवडक अंगणवाड्यांमध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांकरिता द्यायचे पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात येणार आहे। तर बघा, जो खर्च येणार आहे यासाठी तुम्हाला बघा, प्रशिक्षण तुम्हाला जे अंगणवाडी सेविका आहे आणि पर्यवेक्षक यांना जे देण्यात येणार आहे प्रशिक्षण, बालकांना कसं शिकवायचं त्यासाठीचं, आणि जे आवश्यक साहित्य लागणार आहे त्यांना, त्याचबरोबर इतरही जो खर्च येणार आहे शैक्षणिक साहित्याचा आणि इतर, तो शालेय शिक्षण विभागाकडून आता त्यांना मिळणार आहे। या अगोदर त्यांना जो खर्च मिळायचा तो महिला व बाल विकास विभागाकडून मिळायचा, परंतु आता शालेय शिक्षण विभागाकडून हा खर्च त्यांना मिळणार आहे। तर बघा, अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे। खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे। अंगणवाड्यांना आता झेडपी शाळांच्या खोल्यांमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे। अंगणवाडीपासून जे 1 किलोमीटरच्या अंदर जे कोणती शाळा झेडपीची शाळा असणार आहे त्या शाळांमध्ये आता अंगणवाड्या शिफ्ट होणारच आहे, कारण की त्यांना आता जे पायाभूत शिक्षण आहे लहान बालकांना ते देणं आवश्यक आहे आणि त्यासाठीचा हा शासन निर्णय आलेला आहे। त्यानुसार आता अंगणवाडी सेविकाताई आणि पर्यवेक्षकताई यांनासुद्धा प्रशिक्षण देण्यात येणार आहे की अंगणवाडीतील बालकांना वर्ष 3 ते 6 वयोगटातील बालकांना कशा प्रकारे पायाभूत शिक्षण देण्यात येईल आणि त्यांचा जो अभ्यासक्रम आहे बालवाटिका 1, 2, 3 त्याचेसुद्धा प्रशिक्षण अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना देण्यात येणार आहे आणि त्यानुसारच ते आता बालकांना हा अभ्यासक्रम शिकवतील। त्याचे प्रमाणपत्रसुद्धा अंगणवाडी सेविकाताई व पर्यवेक्षिकाताई यांना मिळणार आहे। तर अशा प्रकारचा शासन निर्णय आलेला आहे आणि तुम्हाला सर्व शासन निर्णय मी दाखवून दिलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।